आई आई ग, मी निघाले, बाय. वर्षा थांब जरा. कुठे निघालीस? आई काय ग, तूच मला सांगतेस ना नेहमी बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नाही की कुठे निघालेस, म्हणजे काम होत नाही. 2 फटके देईन जास्त बोललीस तर. म्हणजे तू कुठे चालली आहेस, कशासाठी चालली आहेस हे सुद्धा विचारायचं नाही का मी? ना ग आई, हे बघ आई, आता मी चालले मैत्रिणीकडे, तिने मला जेवायला बोलवलंय सहजच. नंतर तिकडून जाणार आहे मी सुधा मावशीकडे, आणि तिच्याकडनं भेटून झालं की मी सरांकडे जाणार आहे आणि रात्री परत येणार आहे. अच्छा, म्हणजे मैत्रिणीकडे जातील तुझे 2 तास, सुधा मावशीला भेटायला 1 तास, आणि त्यानंतर रात्रीपर्यंत तू सरांकडे राहणार आहेस? हो. कशाला? कारण सरांकडे मला खूप काही शिकायला मिळतं म्हणून. हो, सगळं काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. हो आई, हे बघ, सरांचे विचार ऐकायला, त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं, मला आनंद मिळतो. मग काय झालं? वर्षा, हल्ली सतत त्यांच्याविषयीच तू बोलत असतेस, त्यांच्याबरोबर फिरायला जात असतेस, हे फार नाही का होत आहे का ग? आई, हे बघ, आपल्या आवडत्या विषयावर आपल्या आवडत्या माणसाशी बोलायला आवडणे यात काय प्रॉब्लेम आहे तुला? मला कळतच नाही. वर्षा, अगं तुझ्या बरोबरीच्या मुलामुलींबरोबर राहत जा ना. तुझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा असलेला हा चारुआस, हा माणूस तुला आवडतो, त्याच्यावर फिरायला जायला आवडतो तुला? होय सर, मला आवडतात, कारण माझ्या वयाच्या मुलांचे विचार मला आवडत नाही, ते अत्यंत पपलू आणि घाणेरडे वाटतात. सिनेमाला जाणं, इकडे तिकडे फिरणं, टवाळ्या करणं, हे मला सगळं बोर होतं. मी काय करू? अगं पण वर्षा, तुझं आई प्लीज. हे बघ, आता मला निघायला उशीर होतोय, माझी मैत्रीण माझी वाट बघत असेल, मी घरी परत आले की आपण बोलू. काय भोळे साहेब, काल तुम्ही बाईना तुमच्या बटव्यातला स्पेशल जमाल गोटा दिला बरं का? सांगताय काय जगन भाऊ? तर आम्हाला तरी कळू दे काय झालं ते. साहेबांना विचारा ना, त्यांना विचारा. हो काका, हो भोळे काका, अहो काय प्रकार काय हा? काही नाही हो, या मेळाव्याच्या दौऱ्यावर महामंडळाचा किती पैसा निष्कारण खर्च होतो हे तेवढं कलेक्टर साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलं. आता योगायोगानं शेती मंत्र्यांचे सेक्रेटरी पण तिथं होते. काय सांगता काय? म्हणजे अगदी डबल बारच हाणलात की तुम्ही? काल बाईची पूजाच बांधली की कलेक्टर साहेबांनी. आता तुला काय माहिती? म्हणजे काय, मी होतो ना तिथं. म्हणजे तू बाईंच्या बरोबर कलेक्टर साहेबांच्या केबिन मध्ये होतास? केबिन मध्ये मी गेलो नाही, होतो बाहेरच. पण बाहेर असलो तरी आत काय चाललंय ते बाहेर कळतंय ना. बाईंचा आवाजच नाही, कलेक्टर साहेबांचाच आवाज. हा, कलेक्टर साहेब बोलतायत, बाई यस सर, नो सर, यस सर, नो सर. आणि बाई बाहेर आल्या ना, तेव्हा त्यांचा चेहरा उतारलेला होता. गुड मॉर्निंग. कलेक्टर साहेबांनी मला फायरिंग दिलं अशी खोटी आणि चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच काय जगनभाई? पण कलेक्टर साहेबांनी मला बोलावून घेऊन एवढंच विचारलं की हे मेळावे इतके चांगले होत असताना आणि त्यांना इतका चांगला प्रतिसाद मिळत असताना, त्याचं सगळीकडे इतकं कौतुक होत असताना तुमच्या ऑफिसमधून त्यावर पैसे खर्च केले जातात, अशा फालतू तक्रारी का होत आहेत? कळलं? चहा नकोय मला. अहो, नेहमी जाण्याआधी लागतो तुम्हाला म्हणून आणला होता मी. घ्या ना. रोज लागतो मला, पण आज नकोय कारण ऍसिडिटी झाली आहे मला. कधी? अहो, मला काही सांगितलंच नाही तुम्ही. काही औषध बिषध घेतलं का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो, गुड मॉर्निंग म्हणतोय तो. ऐकलंय मी. एवढ्या प्रेमाने तो गुड मॉर्निंग म्हणतोय तर काम करत असताना मध्ये मध्ये बोललेलं आवडत नाही मला. तुम्हाला खरंच नकोय का चहा? प्रीती,
मला चहा नकोय कारण मला ऍसिडिटी झाली असं मी तुला सांगितलं. कामाच्या मध्ये मध्ये बोललेलं मला आवडत नाही असंही तुला सांगितलं. सॉरी. दर्शक, तुझा चहा घे, मी आलेच. जा जा. तुम्हाला काही औषध देऊ का ऍसिडिटीवरती? माझी ऍसिडिटी औषधामुळे बंद होण्याची नाही. ती होण्यामागचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? नाही म्हणजे हे मी विचारू शकते ना? हो, कारण आहेत तुम्ही दोघं. आम्ही काय केलंय? आम्ही तुमच्याशी एवढं चांगलं वागतो तरी देखील तुम्ही आता हो तेच, का चांगलं वागतात तुम्ही? अय्या, म्हणजे चांगलं वागणं हा गुन्हा आहे का आता? तुम्ही माझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक करतात असं मला दर क्षणाला वाटतं. माझी पाठ वळली की तुम्ही मला हसाल, माझी टिंगल कराल असंही मला वाटतं. तुम्ही हे सगळं एवढं जे काय बोलताय त्याला काही नखा एवढा तरी आधार आहे का हो? विचार ना, याला विचार ना. माझ्या बापाचा मी कसा कंप्लीट मामा करून टाकलाय असा हा बोलतो की नाही? विचारायला. माझ्याकडून काहीतरी पदरात पाडून घ्यायचं ना तुम्हाला. हो, तुमचं प्रेम मिळवायचं आम्हाला, हो ना? हो हो हो, खरंच. प्रेम? खोटारडे आहात तुम्ही. खोटारडे? आम्ही खोटारडे आहोत? म्हणजे आम्ही काय नाटकं करतो खोटी खोटी? तुम्हाला त्रास व्हावा असं आम्ही काही सुद्धा वागत नाही. असं सगळं असं सुद्धा का तुम्ही आमच्यावरती खोटे नाटे आरोप करताय असे? हे तुम्ही खरं वागताय? खरं बोलताय? मग तन्वीर काय खोटं बोलतो? अच्छा, म्हणजे हे सगळं तुमच्या मनात त्या तन्वीरने ह्यांच्या मनामध्ये भरवलेलं आहे. तो आकांक्षाचा मुलगा सांगतो, त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही आपल्या मुलाला असं बोलता? मी नाही सहन करणार आहे वीरेंद्र. जाऊ दे आई. हे बघ, तो तन्वीर आमच्या दोघांमध्ये काहीतरी खोटं नाटं सांगून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोय. भोगेल स्वतःच्या कर्माची फळं भोगेल. तू म्हणत असतेस ना, वाईट करणाऱ्याचं शेवटी वाईटच होतं. बघ, तो तन्वीर ना किती. तन्वीर वाईट वागत नाही, तो खोटं बोलत नाही. अहो, त्या आकांक्षांनी आणि तिच्या मुलांनी काही भूल बिल घातले का तुमच्यावरती? हे बघा, त्यांना काय वाटेल ते खोटं नाटं सांगू दे. तुम्हाला काही आमच्या खोटेपणाचा पुरावा मिळालाय का? पुरावा देईन ना, आणि लवकरच देईन. द्या, खरंच द्या. तुम्ही पुरावा दिलात ना तर मग तर काय? तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार होता मी. नक्की लक्षात ठेवता ना तुम्ही काय बोलतात ते? नाहीतर नंतर पुन्हा क्षमा याचनेचं वेगळं नाटक कराल. कळलं? जरा ती फाईल दे. थँक्स. दर्शन, आपण फारच नाही ना ताणून धरला? काय नाही काय, उगाच काळजी करू नकोस. हे बघ, आपण दोघं एकत्र आहोत ना, तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम होणार नाही. देवा रे माझ्या. काय शोधताय आबा? हा अगं, एक वस्तू शोधतोय, सापडत नाहीये. मी मदत करू का? मग तुम्ही मला सांगितलं तर मी पण शोधेन ना. हो, तुझे भूषणजी कुठे आहेत? मी तुला सांगीन ग शोधायला, पण लगेच तो ओरडेल. ते आणि बबन कुठेतरी बाहेर गेले. हो काय? तरीच मला न सांगता सटकला तो. त्याला जरा आवरायला पाहिजे. तो अजून पुरता बरा झालेला नाहीये. तुम्हीच त्यांना आवरू शकता, दुसरं कोणाचंही ऐकणार नाहीत ते. म्हणूनच त्याला परमनंटली आवरण्याचा मार्ग शोधतोय मी. मार्ग ड्रॉवर मध्ये? अगं, मार्ग म्हणजे त्या मार्गाचा पत्ता शोधतोय मी. मार्गाचा पत्ता? म्हणजे काय? अगं, आमच्या भूषणची कुंडली. कुंडली? कशाला? त्याला परमनंटली आवरण्याचा मार्ग म्हणजे काय ठाऊक आहे का तुला?
त्याचं लग्नच करून द्यायचं असं म्हणतोय मी. तुला काय वाटतं देवा? तुला काय वाटतं? आता मी काय सांगणार? हा निर्णय तुम्ही आणि त्यांनीच घ्यायचा आहे. मी बोलणं म्हणजे तू बोलणं योग्य नाही हे कळतंय मला, पण मी विचारतोय म्हणून सांग ना तू. मार्ग चांगला आहे त्यांना आवरण्यासाठी, पण हा म्हणजे बायको पण चांगली खमकी मिळायला हवी असंच ना? म्हणजे ए रेवा, काय ग म्हणजे तुझ्या बघण्यात कोणी आहे का ग अशी एखादी चांगली मुलगी? माझ्या हा नाही, आता एकदम आठवत नाहीये. नाही नाही म्हणजे आता लगेच अगदी सांग असं नाही, आठवून सांग, आपल्याला काही घाई नाहीये. मला असं म्हणायचं होतं की आमचं भूषण चांगलं आहे, मुलगा म्हणून देखणं आहे नाही, म्हणजे 4 पैसे राखून आहोत आम्ही, आमचं घराणंही चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे आमची मुलीच्या बाबतीत काही तशी अट नाहीये की ती श्रीमंताच्या घरची हवी, उच्च शिक्षित हवी वगैरे. एखादी गरीब घराण्यातली सरळ साधी मुलगी सुद्धा, म्हणजे अशी मुलगी सुद्धा आम्हाला चालेल. असली तर सांगेन. बरं आपण चहा करू का? 4 वाजले ना, दोघांकरता टाकते. हो चालेल. की तमन्ना है. काही म्हणालात मला? अगं नाही नाही, तुला काय नाही म्हणालो. तू एकदम चहाची आठवण करून दिलीस ना, म्हणून मला अगदी बरं वाटलं. आणते. हो. नमस्कार, मी बाजीराव. मी ओळखते तुम्हाला. नमस्कार, बसा ना. नाही नको, फक्त 2 गोष्टी सांगायला आलो होतो, तेवढ्या सांगतो आणि जातो. काल बाळाराव आला होता इकडे. हो आले होते. तुम्हाला मला कसं कळलं ते विचारू नको, मला गोष्टी कळतात. काय केलं त्याने? नाही तसं केलं काहीच नाही. गुड नाईट म्हणायला आलोय असं म्हणाले. मला विचित्रच वाटलं, खूप भीतीही वाटली ना. साहजिकच आहे म्हणा ते. पण असं का केलं असेल त्याने? तेच सांगायला आलो होतो. बाळाराव आजपर्यंत तसा दुसऱ्या कोणाशी, म्हणजे विशेषतः स्त्रीशी गैर वागलाय, काही गैरवर्तन केलंय असं नाही. त्यामुळे ती भीती काही तुम्ही बाळगू नका. पण तरी सुद्धा त्याच्यापासून थोडंसं सावध राहा असं तुम्हाला सांगायला आलं. काय त्यांनी तुम्हाला घरी बोलवलं, जेवायला बोलवलं, तुम्हाला बंगला राहायला देऊ केला, नवा AC, सगळ्याला तुम्ही नाही म्हणालात. अर्थात त्याला नाही म्हणणं हा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण त्यांनी मला हे सगळं का द्यावं? अहो, जसं त्याला नाही म्हणणं हा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे, तसं तुम्हाला देऊ करणं हा त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे, नाही का? काय त्याला लोकांना उपकाराच्या ओझ्याखाली दाबून टाकायला आणि गुदमरवून टाकायला आवडतं. त्यामुळे त्याचा अहंकार सुखावतो म्हणून. पण तरी सुद्धा त्याला नाही म्हणताना त्याचा अपमान होईल किंवा त्याला दुखवून तुम्ही त्याला नाही म्हणू नका. काय मान आणि अपमानाच्या काही वेडगळ कल्पना आहेत त्याच्या. हो पण मी त्यांचा अपमान कधीच केलेला नाही. तसं असेल तर चांगलंच आहे. माझंही लक्ष आहेच त्याच्यावरती. पण मी सांगितलेल्या गोष्टी जरा तुम्ही लक्षात ठेवा. येतो. वर्षा, काय इकडे बघू. आले? हे दादाचे कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाक. ओके, मशीन सुरू करू? नाही नको, मी करेन. हे घे. हे काय?
अरे बघू दे तरी काय त्यात. नाही, हे तू पाहायचं नाहीस. पाहायचं नाही म्हणजे एवढं काय त्यात? हे एक सिक्रेट डॉक्युमेंट आहे, हे कुणी पाहायचं नाही. काय झालं काय? काही नाही, गेनवलम इथे मला दिसलं, मी बघत होते त्यात काय, तर म्हणतो बघायचं नाही काय. बंटी दादा, लव्ह लेटर आहे हा? जास्त शहाणपणा करू नकोस. हे चुकून माझ्या बॅगेत राहिलं, हे प्लीज कोणी पाहू नका. पण आम्ही बघितलं तर काय प्रॉब्लेम येणार एवढा? हो तेच म्हणते मी. हे भलत्या कुणाच्या हातात पडलं तर खूप रिस्की आहे. येस, रिस्क असते, लव्ह लेटर मध्ये रिस्क असते. आई तू वर जा, तू बघू नको, मी बघते. दाखव वर्षा, दाखव ना वर्षा, प्लीज. जास्त एकदा शहाणपणा मी एकदा करू. वाचते. वर्षा! हे लेटर चुकून माझ्या बॅगेत राहिलं हे जरी कोणाला कळलं ना तरी माझा जीव धोक्यात आहे. ही मस्करी नाहीये, हा मामला खूप गंभीर आहे. आई पण मी फक्त त्याला पत्र हेलो, हाँ कैलाशी, आधे घंटे में पहुंचता हूँ. हाँ, वहाँ से ही सीधा एयरपोर्ट निकलेंगे. अरे नहीं नहीं, आप गाड़ी क्यों लेते हो, दो गाड़ियाँ खामखा. हाँ ओके ओके, एक 10 मिनट में निकल रहा हूँ यहाँ से मैं. ओके ओके बाय. शिरोळे. हो सर. बॅग गाडीत ठेवली का? हो सर. हां, एक काम करा, मी जरा 8 दिवस बाहेरगावी चाललोय. रोज सकाळी 8 वाजता फोन करा. काही इकडची कामं असतील ती सांगता येतील. बरं सर, बरं. तुम्ही थांबा तिकडे, मी आलोच. हो सर. हॅलो. हां आकांक्षा. हां, मी जरा 8 दिवस बाहेरगावी चाललोय. शूटिंग आहे आउटडोर उटीला. 8 दिवस. अरे मॉम, तू इकडे टाइमपास काय करतेस? टाइमपास काय, काम करते. अगे ये तो निघालाय. सॉरी, आणि ते निघालाय. काहीतरी काय, 9:30ची फ्लाईट आहे त्याची रात्रीची. मी खोटं बोलतोय असं वाटतंय तुला? आकांक्षाचा निरोप घेणं चाललंय. बघतेस काय माझ्याकडे? अगं 8-10 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे तो. काय खर्चायला पैसे बिसे हवेत की नाही? मग चल. हो, बरी आठवण चल, करून मागून घे पैसे त्याच्याकडून. हा. आणि दरम्यानच्या काळात तन्वीरशी बोलता आलं तर बोलून घ्यायला. ओके ठीक आहे. दर्शन, दर्शन, अरे बाबा निघालेत आपले. एक मिनिट. बाबा एक मिनिट. असू दे असू दे, ठीक आहे. त्यालाही बरोबर नेलं असतं तर. कशाला? कशाला म्हणजे काय, इथे तुम्हाला असिस्टंट म्हणून मदत नाही का करायचं तो शूटिंगला? तो काय आणि किती मदत करायचा ते त्यालाच विचार. अहो, असिस्टंट म्हणून नाही, तुमचा बॉय म्हणून घेऊन जायचं. आहे ना मी तुमचा बॉय. हा. काही हरकत नाही, पुढच्या खेपेला घेऊन जा त्याला. परत कधी येणार आहात तुम्ही? कदाचित 10 दिवसांनी. अगो बाई, 10 दिवसानंतर? मग मला जरा 10,000 रुपये देऊन जा ना. 10,000? 10 दिवसांसाठी? हो, आपल्या स्टेटस प्रमाणे राहायचं म्हणजे तेवढा खर्च होतं. याच्या आधी तुम्ही दिवसाला 1,000 रुपये खर्च करत होतात का? तेव्हाची गोष्ट वेगळी होती. हो, तिथे मी कुठल्या तरी फुटकळ मॅगझिन मध्ये फुटकळ लेख लिहिणारी एक लेखिका होते. आणि इथे आम्ही स्टार डिरेक्टर वीरेंद्र शिरोडकरची फॅमिली म्हणून राहतो ना. हो ना आई. मग आधी दिलेत त्यातले शिल्लक राहिले असतील तर त्याच्यात भागवा. हो, कसं शक्य आहे? काय तुम्ही भागवाल का असं विचारलेलं नाही, भागवा असं सांगितलंय. ओके, येतो. हो, बघितलंस ना, त्या आकांक्षाशी किती प्रेमाने बोलून तिचा निरोप घेत होता ते. मला मात्र काय तुला मात्र? आई, मला तर वाटतं की तुझंच स्किल जरा कमी पडते. म्हणजे काय? पूर्वी ते मला फुकट गेलेला समजत होते ना, तेव्हा तोंडावरती फेकून का होईना पैसे द्यायचे. पण आता याच्यापेक्षा मी जास्त काय करणार होते हे मला काय माहित नाही ग. पण डॅड सारखं ATM मशीन तुला ऑपरेट करता येत नाही.
व्हेरी बॅड.